नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMERच्या एक्झामबद्दल डिस्कस करणार आहोत. ओके, तर बघा DMERची जी होणारी एक्झाम असेल, ओके, 1-2 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर जी काही येणारी एक्झाम आहे, तर याबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो. तर ही अपडेट कशाच्या रिलेटेड आहे? जे DMERचे जे रिक्रुटमेंट रेग्युलेशन्स आहेत, ओके, म्हणजे जी आपली जी भरती परीक्षा होते तर त्यासाठी असणारे जे नियमावली असते, तर या नियमावलीमध्ये काही चेंजेस झालेले आहेत. तर त्या रिगार्डिंग आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, तर आज व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार आहोत? जे DMERचे नवीन रिक्रुटमेंट रेग्युलेशन्स आलेले आहेत, त्याला आपण शॉर्टमध्ये RR म्हणतो. ओके, तर RR म्हणजेच काय होते मित्रांनो? रिक्रुटमेंट रेग्युलेशन्स. ओके, तर रिक्रुटमेंट रेग्युलेशन्स नवीन डिक्लेअर झालेले आहेत किंवा पब्लिश झालेले आहेत, तर तेच आपण आता डिस्कस करणार आहोत. ओके, तर बघा मित्रांनो, हा काय आहे? महाराष्ट्र शासनाचा राजपत्र. ओके, त्याला आपण इंग्लिशमध्ये गॅझेट म्हणत असतो. ओके, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा हा गॅझेट आहे. कोणत्या तारखेला पब्लिश करण्यात आलेला आहे? 11 जून 2025 रोज बुधवारी. ओके, तर या तारखेला हा गॅझेट पब्लिश झालेला आहे. गॅझेटमध्ये काय देण्यात आलेलं आहे मित्रांनो? असाधारण क्रमांक 2017. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तेवढ्या काही इम्पॉर्टंट नाहीत. आपलं काय आहे इथपासून इम्पॉर्टन्स आहे. ओके, कशाच्या रिलेटेड आहे मित्रांनो? वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, म्हणजे जो DMER, ओके, म्हणजे डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च जो असतो त्यालाच मराठीमध्ये काय म्हटलं जाते? वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग म्हटलं जाते. ओके, तर यामध्ये एक अधिसूचना देण्यात आलेली आहे. तर अधिसूचनेमध्ये काय म्हटलेलं आहे? भारताचे संविधान. ओके, तर भारताचे संविधान क्रमांक सेवा प्रवेश नियम 2025 प्रकरण क्रमांक 26/25/25 परिचर्या. ओके, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 309च्या परंतु कान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून खालील पदांबाबत सध्या अस्तित्वात असलेले सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा अनुदेश अधिक्रमित करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या नियंत्रणाखालील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत परिचर्या सेवेमधील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिपरिचारिका गट क या पदाचे सेवा प्रवेशाचे विनिमय करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत. ओके, तर बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये? जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत यांनी काय केलेले आहेत? नवीन RR तयार केलेले आहेत. म्हणजे जे रिक्रुटमेंट रेग्युलेशन्स आहेत त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणणार? सेवा प्रवेशाचे विनिमय म्हणणार. ओके, तर पूर्वीचे जे काही विद्यमान, म्हणजे आताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये जे काही विद्यमान नियम किंवा आदेश होते, तर यांच्यामध्ये आता फेरबदल करण्यात आलेले आहेत आणि नवीन नियम निर्गमित करण्यात आलेले आहेत. ओके, तर नवीन नियमामध्ये काय देण्यात आलेलं आहे? तर बघा या ठिकाणी संक्षिप्त नाव आणि प्रारंभ. तर या नियमांना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या नियंत्रणाखालील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाअंतर्गत महाविद्यालय, रुग्णालय व आरोग्य पथकातील परिचारिका गट क या पदाचे सेवा प्रवेश नियम 2025 असे संबोधण्यात यावे. ओके, तर बघा हा जो वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग आहे ना, त्याच्या अंडरमध्ये काय येतो मित्रांनो? DMER येतो. ओके, DMER म्हणजेच काय? वैद्यकीय शिक्षण व आणि संशोधन संचालनालय. त्याच्यामध्ये काय येणार? महाविद्यालय येणार, रुग्णालय येणार आणि आरोग्य पथक येणार. तर यामध्ये जी अधिपरिचारिका गट क पदाच्या पोस्ट आहे मित्रांनो, तर यांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तर त्याला संबोधण्यात आलेलं आहे असं म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे? काही व्याख्या दिलेल्या आहेत, काही डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. तर डेफिनेशन्स तेवढ्या काही इम्पॉर्टंट नाही. ज्या ज्या इम्पॉर्टंट असणार त्या आपण डिस्कस करून घेऊया. तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? नियुक्त प्राधिकारी म्हणजे काय? जो आपला अपॉइंटिंग ऑथॉरिटी असेल, कोण असेल? ऑब्व्हियसली तुमचा DMER असेल. त्यानंतर आयुक्त जे कमिशनर असणार. कमिशनर कोणत्या डिपार्टमेंटचे असणार? ऑब्व्हियसली तुमच्या DMER डिपार्टमेंटचे असणार. ओके, तर ह्या व्याख्या तेवढ्या इम्पॉर्टंट नाही. बघा ही व्याख्या खूप इम्पॉर्टंट आहे. पदवी याचा अर्थ काय आहे? वैधानिक विद्यापीठाची बॅचलर ऑफ सायन्स नर्सिंग. ओके, जे व्हॅलिड युनिव्हर्सिटी असेल त्यांची काय म्हटलेलं आहे? BSc नर्सिंग, बॅचलर ऑफ नर्सिंग म्हटलेलं आहे ची पदवी, किंवा पोस्ट बेसिक बॅचलर ऑफ सायन्स नर्सिंग, किंवा काय म्हटलेलं आहे? पोस्ट बेसिक BSc नर्सिंग म्हटलेलं आहे. ओके, कोणत्या कोणत्या पदवीचा उल्लेख केलेला आहे? एकतर BSc नर्सिंग किंवा मग पोस्ट BSc नर्सिंगची पदवी, किंवा शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली अन्य शैक्षणिक पात्रता असा आहे. ओके, तर याच्या इक्विव्हॅलंट जर दुसरा कोणता जर गव्हर्नमेंटने जर त्याला मान्यता जर दिली असेल तर तो
त्याला सुद्धा कन्सिडर करण्यात येईल असं म्हटलेलं आहे. परंतु पदवी कोणती कोणती आहे, एकतर BSc नर्सिंग आणि दुसरी काय आहे पोस्ट बेसिक BSc नर्सिंग. ओके, विभाग म्हणजे काय तुमचा डिपार्टमेंट. पदविका, पदविका म्हणजे काय होणार मित्रांनो, डिप्लोमा होणार. ओके, हे काय आहे, पदवी म्हणजे तुमची डिग्री झाली आणि पदविका म्हणजे काय होणार, डिप्लोमा. आता डिप्लोमा कोणता, याचा अर्थ काय होणार, भारतीय परिचर्या परिषदेच्या मान्यतेनुसार महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ येथे नोंदणीकृत शासनमान्य संस्थेची जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी ही पदविका. म्हणजे जे तुमच्या GNMचा जो डिप्लोमा आहे त्याच्याबद्दल सुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ओके, त्यानंतर आहे संचालय, संचालक, शासन, आरोग्य पथक, रुग्णालय, भारतीय परिचर्या परिषद, वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र परिचर्या परिषद, म्हणजे हे आपली जी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल म्हणतो आपण त्याला. ओके, हे त्यांच्या सगळ्या डेफिनेशन्स आहेत. ओके, तर ह्या डेफिनेशन्स काही तेवढ्या इम्पॉर्टंट नाही. डेफिनेशन्समध्ये आपल्याला ह्या 2 डेफिनेशन्स खूप इम्पॉर्टंट होत्या, ज्यामध्ये पदवी आणि पदविका म्हणजे डिग्री आणि डिप्लोमाचा उल्लेख केलेला आहे. ओके, आता नियुक्तीचा मार्ग, नियुक्तीचा मार्ग म्हणजेच काय, तुमचा सिलेक्शन प्रोसेस कसा होणार. ओके, सिलेक्शन प्रोसेस. ओके, तर सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, तर बघा नामनिर्देशनाद्वारे. ओके, म्हणजे या ठिकाणी नामनिर्देशन म्हणजे कसा नामनिर्देशन होणार आहे, तर बघा तुमची जी पोस्ट कोणती आहे, अधिपरिचारिका, कोणत्या गटातली आहे, गट क. या पदावरील नियुक्त खालील बाबींची पूर्तता करणाऱ्या व निवड समितीमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारावर. ओके, काय म्हटलेलं आहे, जी तुमची DMERची जी परीक्षा होणार, कोणत्या पदाची, स्टाफ नर्स पदाची, ग्रुप Cची पोस्ट आहे, तर ही कोणती परीक्षा होणार, तुमची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होणार. ओके, तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जो रिझल्ट असेल तर या रिझल्टच्या बेसिसवरती तुमचा काय होणार, सिलेक्शन होणार. ओके, क्लिअर आहे. तर शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल. ओके, म्हणजेच बेसिकली काय आहे, तुमची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होणार आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम थ्रू तुमचं सिलेक्शन होणार. ओके, मग त्यामध्ये आता काय म्हटलेलं आहे, वयोमर्यादा म्हणजे तुमची एज लिमिट काय असेल, तर एज लिमिटमध्ये काय म्हटलेलं आहे, किमान वयोमर्यादा कमीत कमी मिनिमम किती असायला पाहिजे तुमची एज. बघा, ज्या दिवशी तुमचा शेवटचा दिवस असेल फॉर्म भरण्याचा, तर त्यावेळेस तुमची एज किती असायला पाहिजे, कमीत कमी 18 वर्ष असायला पाहिजे. ओके, आणि त्यानंतर काय म्हटलेलं आहे, कमाल वयोमर्यादा म्हणजेच काय, मॅक्झिमम एज. तर मॅक्झिमम एज किती असायला पाहिजे, जो फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक असेल तर त्या दिनांकाला 38 वर्षे पूर्ण असणे गरजेचं आहे. तर 38 वर्ष कोणासाठी, ज्यांनी ओपनमधून फॉर्म भरलेला आहे किंवा UR मधून अनरिझर्वडमधून फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकरिता. वर्ष पूर्णपेक्षा अधिक नसावे आणि मागास प्रवर्गातील व्यक्तींचे वय 43 वर्ष पूर्णपेक्षा अधिक नसावे. ओके, तर जे रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये येतात ॲज लाईक SC ST OBC साठी किती दिलेलं आहे, 43 इयर्स दिलेला आहे. ओके, तर 43 इयर्सपेक्षा जास्त नसायला पाहिजे. त्यानंतर आहे किमान शैक्षणिक अर्हता. ओके, तर किमान शैक्षणिक अर्हता म्हणजे काय, तुमचा एज्युकेशनल क्वालिफिकेशन कमीत कमी काय असायला पाहिजे, एकतर तुमच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेमधून GNM जनरल नर्सिंग मिडवायफरी पदविका असायला पाहिजे किंवा बॅचलर ऑफ सायन्स नर्सिंग. म्हणजेच बघा, एकतर तुमच्याकडे काय असायला पाहिजे, GNM असायला पाहिजे किंवा मग BSc नर्सिंग असायला पाहिजे किंवा पोस्ट बेसिक बॅचलर ऑफ नर्सिंग, बॅचलर ऑफ सायन्स नर्सिंग म्हणजेच काय PBBSc म्हणतो. ओके, तर PBBSc नर्सिंग असायला पाहिजे. ठीक आहे, आयदर काय असायला पाहिजे, GNM किंवा BSc किंवा मग PBSc. तर यामध्ये जर विचार केला मित्रांनो, यामध्ये एक्सपिरियन्सचा कुठेही उल्लेख नाही. ओके, जर तुम्ही GNM केलेला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की GNM कॅन्डिडेटला एक्सपिरियन्सची आवश्यकता आहे का, GNM कॅन्डिडेटला एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही. ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, नियम 3 येथे नमूद केलेला पदावर. बघा, नियम 3 मध्ये कोणता पद नमूद केलेला आहे, अधिपरिचारिका हा पद नमूद केलेला आहे. तर आता प्रत्येक वेळेस जेव्हा नियम 3 असा उल्लेख होणार तर त्यावेळेस आपण कोणत्या पोस्टचा विचार करणार आहोत, अधिपरिचारिका गट क चा उल्लेख करणार आहोत किंवा त्याला कन्सिडर करणार आहोत. ओके, तर नियम 3 म्हणजे येथे नमूद केलेल्या पदावर, म्हणजेच कोणत्या पदावरती, अधिपरिचारिका गट क पदावर नामनिर्देशाने नियुक्तीचे प्रमाण 100% राहील. ओके, तर ती जेवढ्या काही तुमचे वॅकेन्सीज असणार त्या 100% वॅकेन्सीज कशा भरण्यात येणार, डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू भरण्यात येणार. ओके, डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे काय मित्रांनो, सरळ सेवा भरती परीक्षा. ओके, त्यामध्ये तुमची एक रिटन एक्झाम होणार, ऑनलाईन एक्झाम असेल आणि त्याच्या रिझल्टच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन होणार. परंतु आता ह्या ज्या 100% पदं भरण्यात येत आहे तर त्यापैकी स्त्री व पुरुष यांचे प्रमाण अनुक्रमे 80:20 याप्रमाणे राहील. बघा, या ठिकाणी आता काय झालेलं आहे, कोटा चेंज झालेला आहे.
काय झालेला आहे, 80-20चा कोटा लागू झालेला आहे. जसा एम्समध्ये ESICमध्ये वगैरे 80-20चा कोटा लागू झालेला आहे मित्रांनो, त्याचप्रमाणे आता DMER मध्ये सुद्धा 80 आणि 20चा कोटा लागू झालेला आहे 80-20चा. ओके, 80% पदे ही कोणासाठी रिझर्व्ड असणार, महिलाकरिता. ओके, जे स्त्री कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याकरिता. ओके, आणि उरलेल्या 20% जागा ज्या असणार ह्या कोणासाठी रिझर्व्ड असणार, पुरुषांकरिता. ओके, मेल कॅन्डिडेट्सकरिता. ओके, मेल कॅन्डिडेट्सकरिता रिझर्व्ड असणार. ठीक आहे. नियम 3 येथे नमूद केलेल्या पदावर नियुक्त्या या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने करण्यात येतील. ओके, तर बघा नियुक्ती प्राधिकारी कोण आहे, तुमचे DMER असेल. ओके, तर DMERच्या मान्यतेनुसारच तुमची या ठिकाणी अपॉइंटमेंट करण्यात येणार. ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई येथे नाव नोंदणी करणे. ओके, तर बघा तुमचा जो BSc झालेला असेल किंवा GNM झालेला असेल किंवा PBBSc झालेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन कोणतं असायला पाहिजे, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा रजिस्ट्रेशन असायला पाहिजे. ओके, तर याबाबत अजून काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. तर नियम 3 येथील पदावर म्हणजेच कोणता पद, अधिपरिचारिका गट क पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराने महाराष्ट्र परिचर्या परिषद अधिनियमन 1966 व भारतीय परिचर्या परिषद अधिनियमन 1947 ओके अंतर्गत धारण केलेल्या शैक्षणिक अर्हतेची महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई येथे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. तर बघा मी काय म्हटलेलं होतं मित्रांनो, MNC मध्ये तुमचा रजिस्ट्रेशन असणे कंपल्सरी आहे. ओके, तर तुमचा रजिस्ट्रेशन असणे का 17 वेळा फूर करत आहे, मग मी इकडे बडबड करत आहो ना. तिकट लागलं असेल तर बाहेर चालली जा, बाहेर जा. आता लिंक बिघडली माझी. यानुसार नोंदणी केली नसेल तर पदासाठी अर्ज करण्यापूर्वी नोंदणी करून घेणे आवश्यक राहील. तर बघा या ठिकाणी क्लिअर कट म्हटलेलं आहे, जर तुमचा रजिस्ट्रेशन झालेला नसेल तर ज्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे तर ऑनलाईन अप्लिकेशन करण्याच्या पूर्वी तुम्हाला रजिस्ट्रेशन, MNCचा रजिस्ट्रेशन, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा रजिस्ट्रेशन करून घेणे आवश्यक राहील. ओके, उक्त अधिनियमन विनिर्दिष्ट केलेल्या कालावधी पूर्ण होण्यापूर्वी वेळोवेळी अशा नोंदणीचे नूतनीकरण आवश्यक असेल. तर बघा आता जो आपला NMCचा ओके महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा NMCचा जो रजिस्ट्रेशन आहे मित्रांनो, याची व्हॅलिडिटी किती वर्षासाठी असते, 5 वर्षासाठी असते. बरोबर, तर ज्या वेळेस 5 वर्षाची तुमची व्हॅलिडिटी संपत आली तर त्यापूर्वी तुम्हाला काय करावं लागेल, त्याला रिन्यू करावं लागेल. ओके, काय करावं लागेल, त्याचा नूतनीकरण करावं लागेल, म्हणजेच त्याला रिन्यू करणे सुद्धा गरजेचं आहे. तर प्रत्येक 5 वर्षांनी त्याला रिन्यू करणे. आता इन केस जर तुमचा जर रिन्युअल झालेला नसेल आणि स्टील तुम्हाला समजा जर तुमच्या डिप्लोमॅचे समजा जर तुमच्या रजिस्ट्रेशनचे 5 वर्ष कंप्लीट होत आलेले असणार तर त्या केसमध्ये तुम्हाला रिन्यू करणे गरजेचं आहे. ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, दूरस्थ शिक्षणाद्वारे म्हणजे जो आपण डिस्टंट एज्युकेशन म्हणतो, याला आपण काय म्हणतो, डिस्टंट एज्युकेशन किंवा मुक्त विद्यापीठातून म्हणजेच काय ओपन युनिव्हर्सिटीमधून उमेदवारांनी प्राप्त केलेली शैक्षणिक अर्हता ग्राह्य नसल्याबाबतची तरतूद या नियमात नमूद केलेल्या पदावर नियुक्तीसाठी भारतीय परिचर्या परिषदेच्या मानकानुसार दुरुस्त शिक्षणाद्वारे ओके म्हणजेच डिस्टंट एज्युकेशन किंवा मुक्त विद्यापीठातून उमेदवारांनी प्राप्त केलेली शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरली जाणार नाही. तर बघा या ठिकाणी सरळ मेन्शन केलेलं आहे मित्रांनो, जे NMCचे INCचे जे रूल्स आहेत. ओके, म्हणजेच काय INC म्हणजेच काय, इंडियन नर्सिंग कौन्सिल. ओके, तर इंडियन नर्सिंग कौन्सिलच्या नियमानुसार काय म्हटलेलं आहे, जर तुम्ही डिस्टंट एज्युकेशनमध्ये तुमचा डिग्री कंप्लीट केलेला असेल किंवा डिप्लोमा कंप्लीट केलेला असेल किंवा ओपन युनिव्हर्सिटीमधून जर का तुमचा डिप्लोमा डिग्री कंप्लीट केलेला असेल तर हा या ठिकाणी व्हॅलिड कन्सिडर केला जाणार नाही. ओके, हा काय असेल, इनव्हॅलिड असेल. सरळ या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, अर्हता ग्राह्य धरली जाणार नाही. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो परीक्षाविधीन कालावधी. परीक्षाविधीन कालावधी म्हणजे काय, तुमचा प्रोबेशन पिरियड. ओके, प्रोबेशन पिरियड ज्या वेळेस तुमची जॉईनिंग होणार तर जॉईनिंग नंतर काय असतो, तुमचा प्रोबेशन पिरियड असतो. तर त्यासाठी सुद्धा काही सूचना दिल्या गेलेल्या आहेत. तर नियम 3 येथे नमूद पदावरती नियुक्त होणारी व्यक्ती म्हणजेच आता कोणत्या पदावरती, अधिपरिचारिका गट क पदावर नियुक्त होणारी व्यक्ती 1 वर्षाच्या कालावधीसाठी परिवीक्षेवर असेल. म्हणजे त्यांचा जो प्रोबेशन असेल किती वर्षाचा असेल, 1 वर्षाचा. समुचित प्राधिकरणाच्या स्वेच्छाधिकाराने परीक्षा विधी कालावधी जास्तीत जास्त
1 वर्षापर्यंत वाढवण्यात येणार. ओके, तर बघा तुमचा जनरली जो प्रोबेशन पिरियड आहे तो किती वर्षासाठी दिलेला आहे, 1 वर्षापर्यंत, परंतु याला एक्सटेंड करून अजून 1 वर्ष एक्सटेंड करून याला किती वर्षापर्यंत केला जाऊ शकतो, 2 वर्ष केला जाऊ शकतो. ओके, क्लिअर आहे. सदर पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीने परिवीक्षा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करणे आवश्यक असेल. जर त्याने परिवीक्षा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण न केल्यास अथवा विहित परीक्षाविधी कालावधीत तो त्या पदासाठी योग्य असल्याचे आढळून न आल्यास त्याची सेवा समाप्त करण्यात येणार. ओके, तर बघा हे प्रोबेशन पिरियड रिलेटेड सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे की तुमचा प्रोबेशन पिरियड 2 वर्षापर्यंत एक्सटेंड केला जाऊ शकतो आणि जर समाधानकारक नसेल किंवा त्या ठिकाणी तुम्ही काही गडबड घोटाळा जर केला तर तुम्हाला पदावरून काढण्यात येणार, तुमची सेवा सुद्धा समाप्त करण्यात येऊ शकते. ओके, त्यानंतर बघा हिंदी व मराठी भाषा परीक्षेची तरतूद. ओके, तर नियम 3 म्हणजे कोणता पद झाला आता या ठिकाणी, अधिपरिचारिका गट क येथे नमूद पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा या दोन्ही परीक्षा संदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण केल्या नसतील अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळवली नसेल तर नियुक्तीनंतर संबंधित नियमात नमूद केलेल्या विहित मुदतीत हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे विहित मुदतीत हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सदर परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहणार नाही, तसेच वरिष्ठ पदावरती पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही. तर बघा एकतर तुम्हाला काय असते, फर्स्ट लँग्वेज असते मित्रांनो, सेकंड लँग्वेज असते आणि थर्ड लँग्वेज असते. ओके, तर काही कॅन्डिडेट्स काय करतात की मराठी जमत नसेल ओके किंवा मराठीला ड्रॉप करून दुसरा कोणता तरी सब्जेक्ट त्या ठिकाणी ॲड करून आपला 10th आणि 12th पूर्ण करतात. तर तशा कॅन्डिडेट्सला काय आहे की तुम्हाला हिंदीचा आणि मराठीचा सुद्धा परीक्षा पास करणे गरजेचं आहे. ज्या वेळेस तुम्ही जॉईन होणार, ओके, जॉईन झाल्यानंतर बघा 2 लेवलची एक्झाम असते, एक लोअर लेवलची एक्झाम असते आणि एक हायर लेवलची एक्झाम असते दोन्ही भाषेकरिता. मराठीसाठी जर फॉर्म भरला तर लोअर लेवलची एक परीक्षा पास करावं लागेल आणि हायर लेवलची एक परीक्षा पास करावं लागेल, अशा 2 परीक्षा. ओके, जर का तुमचा हिंदी कंप्लीट झालेला नसेल किंवा हिंदी भाषा नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा लोअर लेवलची आणि एक हायर लेवलची लँग्वेजचे पेपर्स होतात मित्रांनो. हे दोनही पेपर पास करणे गरजेचं आहे. जर तुम्ही हे पास केलं नाही तर जेव्हापर्यंत तुमचा पास होणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला जो ॲन्युअल इन्क्रीमेंट असतो, ओके, दरवर्षी आपल्याला 3% जो इन्क्रीमेंट भेटतो तर तो इन्क्रीमेंट भेटणार नाही. सोबतच जर तुम्ही प्रमोशनसाठी जर इलिजिबल असणार बट स्टील तुमच्याकडे हे दोनही परीक्षा पास झालेल्याचे प्रमाणपत्र जर नसणार तर त्या ठिकाणी तुमचा प्रमोशनसुद्धा स्टॉप करण्यात येणार किंवा होल्डवरती ठेवण्यात येणार जेव्हापर्यंत हा कंप्लीट होणार नाही तेव्हापर्यंत. ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे, संगणक अर्हता प्रमाणपत्राबाबतची तरतूद. ओके, जर तुमचा MSCIT, ओके, संगणक प्रमाणपत्र म्हणजे काय आता पर्टिक्युलरली MSCIT, तर आपल्या स्टाफ नर्स पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने संगणक अर्हता प्रमाणपत्रांसंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार नियुक्तीपूर्वी संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण केले नसल्यास अथवा सदर प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट मिळवलेली नसेल तर याबाबतच्या नियमात नमूद केलेल्या विहित मुदती सदर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. ओके, तुम्हाला एक समजा जर तुमच्याकडे MSCIT जर नसेल, ओके, MSCITचं सर्टिफिकेट नसेल तर त्या केसमध्ये काय होणार, तुम्हाला जॉईंट तर करून घेण्यात येणार परंतु तुम्हाला काही एक फिक्स ड्युरेशन देणार की त्या ड्युरेशनच्या आतमध्ये तुम्हाला MSCITचा सर्टिफिकेट कंप्लीट करून देणे गरजेचं राहील. ओके, तर हा आता महाराष्ट्र शासनाचा एक नियमच आहे मित्रांनो, GR आहे की 2 वर्षाचा वेळ दिलेला असतो. जर तुमची जॉईनिंग झाली तरी 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला MSCIT कंप्लीट करून तो सर्टिफिकेट जमा करणे गरजेचा असतो. ओके, त्याचप्रमाणे विहित मुदतीत सदर प्रमाणपत्र धारण न केल्यास सदर संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करण्यापर्यंत वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहणार नाही, तसेच वरिष्ठ पदावर पदोन्नती सुद्धा अनुज्ञेय राहणार नाही. ओके, जेव्हापर्यंत तुम्ही MSCITचा सर्टिफिकेट देणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला जो ॲन्युअल इन्क्रीमेंट भेटतो 3%चा तो सुद्धा भेटणार नाही आणि समजा जर तुम्ही प्रमोशनसाठी इलिजिबल असणार तर तुमचा प्रमोशनसुद्धा विथ होल्ड केला जाणार जेव्हापर्यंत तुम्ही सबमिट करणार नाही कोणता सर्टिफिकेट, MSCITचा सर्टिफिकेट. ओके,
त्यानंतर आहे मित्रांनो लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्राबाबतची तरतूद. ओके, जो स्मॉल फॅमिली नॉर्म्स म्हणतोय. ओके, स्मॉल फॅमिली नॉर्म्समध्ये काय म्हटलेलं आहे, अधिपरिचारिका गट क नामनिर्देशनाद्वारे नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नियम 2005 मधील तरतुदीनुसार त्याबाबत वेळोवेळी करण्यात येणाऱ्या नियमानुसार नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तर लहान कुटुंबाचा प्रमाणपत्र तुम्हाला जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्याच वेळेस तुमच्याकडून घेतला जातो मित्रांनो, हे काही मोठी गोष्ट नाही. ओके, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रामध्ये जर अपत्य संख्या 2 पेक्षा अधिक असल्यास, ओके, तुमची जर मॅक्झिमम लिमिट किती दिलेली आहे चाइल्डची, फक्त 2 चाइल्ड. ओके, तर 2 पेक्षा जास्त असायला नाही पाहिजे. ओके, असल्याचे नमूद केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार शासकीय नियुक्तीसाठी अपात्र राहील. जर तुमचे 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर तुम्हाला नोकरीवरून काढण्यात येऊ शकतो. ओके, किंवा तुम्हाला अपात्र करण्यात येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, एखाद्या व्यक्तीची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर, बघा तुमची अपॉइंटमेंट झाली, अपॉइंटमेंट जर झाल्याच्या नंतर जर नियुक्तीच्या वेळी किंवा त्यानंतर त्याला 2 पेक्षा जास्त अपत्य असल्याचे सिद्ध झाले तर ती व्यक्ती शासन सेवेकरिता अनर्ह राहील. ओके, बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, जर तुमची अपॉइंटमेंट झाली आणि अपॉइंटमेंटच्या नंतर तुम्हाला 3 बाळ जर झाले तर ते व्यक्ती काय होणार, नॉट इलिजिबल होणार. ओके, त्यांना पदावरून काढल्यासुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, नियुक्तीसाठीच्या अन्य अटी व शर्ती, नियुक्तीसाठीच्या बाकीच्या अन्य अटी व शर्ती काय म्हटलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी, अधिपरिचारिका गट पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्तीसाठी शैक्षणिक अर्हता, अनुभव व अन्य शर्ती भारतीय परिचर्या परिषदेकडून वेळोवेळी सुधारणा केल्याप्रमाणे लागू राहतील. ओके, तर बघा जो अर्हता आहे म्हणजे तुमची जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे किंवा एक्सपिरियन्स आहे किंवा बाकीच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहे तर ते कशावरती डिपेंड करतात, जे INCचे जे रेग्युलेशन्स आहेत तर त्यानुसार वेळोवेळी लागू करण्यात येणार. ओके, तसेच महाराष्ट्र शासनाने व भारतीय परिचर्या परिषदेने वेळोवेळी लागू केलेले नियम उमेदवारास लागू राहतील. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, भारतीय संरक्षण सेवेत सेवा देण्याबाबतची तरतूद. ओके, तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, शासनास आवश्यकता वाटली तर उपरोक्त पदावर नेमणूक केलेल्या व्यक्तीची कोणत्याही भारतीय संरक्षण सेवेमध्ये, ओके, आता एकतर आर्मीमध्ये, नेव्हल किंवा एअरफोर्समध्ये किंवा भारताच्या संरक्षणाशी निगडीत असलेल्या पदावर किंवा भारताबाहेर 4 वर्षे, ओके, 4 वर्षापेक्षा कमी नाही इतक्या कालावधीसाठी प्रशिक्षणासाठी घालविलेला कालावधी जमेस धरून वेळोवेळी केंद्र शासनाने विहित केलेल्या अटीनुसार सेवा करावी लागेल. तर बघा तुम्हाला डिफेन्समध्ये सुद्धा पाठवल्या जाऊ शकतो मित्रांनो. यामध्ये सरळ मेन्शन केलेलं आहे, एकतर एअरफोर्स किंवा नाव्हल फोर्स किंवा आर्मी फोर्समध्ये तुम्हाला काय करू शकतात, सेवा बजावण्यासाठी पाठवू शकतात. ओके, परंतु अशा व्यक्तीला तिची नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून 10 वर्षाचा कालावधी समाप्त झाल्यानंतर किंवा सर्वसाधारण त्यांनी वयाची 55 वर्षे पूर्ण केल्यानंतर जे काही त्यापैकी जे अगोदर घडेल त्यानंतर वरील सेवा करण्याची आवश्यकता असणार नाही. ओके, समजा तुमची जर 10 वर्षाची सर्व्हिस जर कंप्लीट झाली, ओके, तेव्हापर्यंत जर तुम्हाला पाठवलं नाही तर त्याच्यानंतर सुद्धा पाठवणार नाही. ओके, किंवा तुमच्या वयाची 55 वर्षे जर पूर्ण झाली, ओके, तर या दोनपैकी एक, तुमच्या वयाची 55 वर्षे पूर्ण झाली किंवा सेवेचा कालावधी 10 वर्षाचा जर झाला, ओके, तर त्यानंतर तुम्हाला पाठवण्यात येणार नाही. ओके, तर आपली आता तर तुमची एज खूप कमी असेल मित्रांनो तर तुम्हाला हा पहिलाच पॉईंट लागू असेल. ओके, तर 10 वर्षाच्या कालावधी समाप्त होण्याच्या पूर्वी जर पाठवलं तर ठीक आहे, नाही पाठवलं तर मग तसंही पाठवणार नाही. ओके, त्यानंतर आहे बदलीबाबतची तरतूद. तर बदली म्हणजे जे ट्रान्सफर, आता बघा प्रत्येक लोक ट्रान्सफरसाठी खूप विचारपूस करत असतात. तर बघा आपल्या पदावरती म्हणजे कोणता, आता अधिपरिचारिका गट क पदावरती नियुक्त केलेली व्यक्ती विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच परिचर्या महाविद्यालयातील बदली होण्यास पात्र असेल. ओके, कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये जे DMERचे इन्स्टिट्यूट आहेत त्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर घेऊ शकता असं सरळ म्हटलेलं आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, शासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर सेवाविषयक अन्य आदेश नियम लागू राहतील. कोणते नियम, जे वेळोवेळी
तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर राज्य शासनाच्या वतीने शासन आदेशाद्वारे निश्चित केलेल्या अटी व शर्ती संबंधितास लागू राहतील. ओके, तर बघा हे सगळं जे आहे हे कोणाच्या आदेशानुसार निर्गमित करण्यात आलेलं आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि हा जो लेटर दिसतोय, हा जो परिपत्रक दिसतो, हा कोणी निर्गमित केलेला आहे, वैशाली सुळे, जे शासनाचे उपसचिव आहेत, डेप्युटी सेक्रेटरी आहेत. ओके, तर ह्या डेप्युटी सेक्रेटरीच्या साईननी हे याला निर्गमित करण्यात आलेला आहे. ओके, तर यामध्ये आता मेजर जर बघितलं मित्रांनो, सगळे काही नियम जे आहेत ते ॲज इट इज आहेत. फक्त याच्यामध्ये एक नवीन नियम ॲड झाला, तो म्हणजे 80-20. ओके, 80% ज्या वॅकन्सीज असणार हे फिमेल कॅन्डिडेट्सला रिझर्वड असणार आणि 20% वॅकन्सीज ज्या असणार ह्या मेल कॅन्डिडेट्सला रिझर्वड असणार. तर त्यामुळे मेल्सची जी संख्या असेल मित्रांनो एक्झाम देणाऱ्यांची, यांच्यामध्ये कॉम्पिटिशनचा जो लेवल असेल अजून या ठिकाणी इन्क्रीज होणार. त्यासाठी जेवढे काही मेल कॅन्डिडेट्स आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, चांगल्यात चांगला अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. ओके, अभ्यासावरती खूप फोकस करा. ठीक आहे, येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुमची परीक्षा होणार आहे मित्रांनो, म्हणून आतापासूनच तुम्हाला प्रिपरेशन करणे गरजेचं आहे. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण DMERचे जे काही नवीन RR आलेले आहेत, रिक्रुटमेंट रेग्युलेशन्स आलेले आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच मित्रांनो DMER एक्झामचे रिलेटेड तुमच्या काही क्वेरीज असणार ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. तसेच मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओंचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट माहितीसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.